शक्ती भेद हे सुमित्र झाला म्हटलं असं विसरत नाही असे करावे सावधान राहावं कर्तव्य करावे. अशा प्रकारे आत्ताच्या आता थोड्याच वेळात लक्ष्मण उठणार आहे त्याकरता पुढे बोला. मरकट बाई काय रे ते नेने कार्य कार्य तर बहुत लाविला से उशीर क्षमा रघुवीर मज करे. खाणारा माकड आहे क्षमा असावी. ऐसे बोलून हनुमंत चरणा लागला त्वरित सावधान होऊन रघुनाथ काय बोलत कपिसी. प्रभू रामचंद्र आता काय बोलतील ते ऐकू आपण. ऐकता भरत गोष्टी प्रेम तळले पोटी काही न देखो दृष्टी तुझीशी मिट्टी घातली. म्हणून मी तुम्हाला मिठी मारली अशा प्रकारे बोलू लागलेले. हा भरत प्रेम भुलला मी म्हणे व्रताची आला म्हणून कपी आलिंगला बला चेचविला हनुमंत म्हणून आलिंगन दिले. ऐका ब्रह्मांदेवा करवती आईसी कर्मे निश्चिती तू आसा दिली मारवती निमेष गतीने लागता. अशा प्रकारे या ठिकाणी बोलू लागले. बोला. तुझा उपकार तत्वता आम्ही ऋषी लागलो कविता वाचा कुंडली सर्वता काही तत्वताने बोलवे. म्हणून काहीच बोलू वाटलं नाही. बोला. तुझ्या कर्माची कथा काय सांगा हनुमंता सीतासुतीची कथा ऐकता चिंता चळकाप. तुझ्या क्रमाची कथा काय सांगू बाबा खरोखर ब्राह्मण बोलू लागलेले. इंद्रजी देवता लागे सांगत वा वडिले सर्वांग ते गोष्टी ऐकता सगळे उद्योगती उद्योग चित्तासी एका एका उपकारा उत्तीर्ण जीवन होई जय कपिनंदन सर्वस्वी आपण ऋणी संपूर्ण मी तुझा काही न बोलवे सर्व दहा म्हणून चरणी ठेविला माता ये रे वानरे तत्वता चरण रघुनाथाचे वंदिले. राम म्हणून चरणी ठेविला माता ये रे वरुणे तत्वता चरण रघुनाथाचे वंदिले. राम मारुती वर्तांत देखीता झाला विस्मिता सुसेन वैदराज येत त्यासी बोलत सुग्रीव. सुग्रीव काय बोलतात आता सुचन राजाला ऐकून. हे दोघे प्रेम बोलले निज कार्य विसरले आपण जाऊन वहिले औषध औषधी विहार शोधावे. म्हणून या ठिकाणी सुशन वैद्यराज औषधी शोधू लागले. विशल्य वय लक्ष्मणा ते कार्य साधी सुचना म्हणून लागला चरणास कार्य साधना सांगितलं सावध व्हायला वेळ लागू देऊ नका. सावध करा लक्ष्मण उठवा. आय कोणी सुग्रीव उत्तर सुशेन निघाला सत्वर सकळ वाराचा भार पडत शिखर वंगळले. सुशन वैद्यराज औषधी शोधण्याकरता निघाले. सवे वानराचा भार सुशेन वैद्यराज सत्वर वंगळले पर्वत शिखर औषध विहार शोधावया. अशा प्रकारे औषधी शोधू लागले पर्वतावर. अतिग्रह पर्वत शिखरे रमणीय गिरिकंदरे जळे पूर्ण सरोवर एक कमळे मनोहर सोबती. अशा प्रकारे सुंदर असा पर्वत दिसू लागला. आगरा जागा आगराची झाडे बहुत चंदन डोंगर भगत पुत्रांग चापे परिजात पर्वती बहुत प्रकारचे झाडे होते. बोला. सरोवरी कर्णिकार सेविती निरंतर चक्रहार पक्षी कुळे विचित्र चौपेर पक्षी किलबिल किलबिल करू लागले. बोला. तिरमे पर्वत वानर सैरा हिंडत सुशन वैदराज येत औषधी चौपेर धुंदित अतिवेगे. अशा प्रकारे लवकर लवकर गडबडीनं या ठिकाणी आपण जसं या ठिकाणी दुकान करू असल्यावर मेडिकल गडबडीनं हुडका जातो तशा प्रकारे सुशन वैद्यराज औषधी शोधू लागले. समोरून या पर्वत पाहता सावधान झाले औषधी वैद्य सुशन हरी काय इथल्या औषधी दर्शन झालं. बोला. राम नामे राम नामे सत्वर उपटवणे औषधाचा भार करीती राम नामाचा गजर वानर भार चालिला. औषधी उपटल्या घेतल्या पुढे काय करतात उतरोणे परतवी तळी औषधी पूर्ण केल्या शिडी रस घेऊन तत्काळी शक्ती बिळी होतला. अशा प्रकारे या ठिकाणी आता औषधी शोधल्या औषधी घेतल्या औषधी घेऊन या ठिकाणी आपण वाट्या वरवंट्यावर जसं या ठिकाणी एकत्रित करतो तशा प्रकारे ह्या औषधी सर्वस्व मिक्स केल्या. मिक्स करून लक्ष्मणाच्या आता सावध करायचं ह्या हेतून सुशन वैद्यराज उपचार करू लागलेले आहे. रस घालिता तो सुवर सावध नव्हेची सोमित्र सुशेन झाला चित्ता चिंता चुर काही विचार घेतला रस. लक्ष्मणाला ज्या ठिकाणी शक्तीनं भेद केला होता त्या ठिकाणी औषधी ओतली हो पण या ठिकाणी लक्ष्मण उठत नाहीत. अरे बापरे हादरले हो सुशन वैद्यराज. काय झालं असावं काय चुकलो काय झालं अशा प्रकारे विचार करू लागले. ब्रह्मांदिकानु लुंगे पूर्ण एवढा प्रयत्न केला दारुण शेकी शेकी सावध लक्ष्मण अद्याप एवढा प्रयत्न केला पण लक्ष्मण उठत नाही. काय झालं असेल बाबा अशी विचार सुशन राज करू लागलेले आहे. सुग्रीव देखता स्वामी रघुनाथ एकदा वंगलो मी एक यस्तिता सोमित्रा ते उठविन. अशा प्रकारे या ठिकाणी मग सोमित्र या ठिकाणी पुढे काय बोलतात. आईसे बोल बोलोनी पाठविला वायुनंदन महाविघ्ने जन जिनून पर्वताची जाण आणला. एवढं विघ्नातून बी लक्ष या ठिकाणी हनुमंताला पाठवलं पण या ठिकाणी काहीच उपयोग झाला नाही. काय करावं. औषधी संभार सगळा अंगे पिळून वाईला गाई रसवतीला तो एवढा औषधी एवढे कुठाने केले एवढ्या भानगडी केल्या पण या ठिकाणी माझा लक्ष्मण उठत नाही. काय झालं असावं. तरी वैद्यकीय लटके झाले शास्त्रावर तार जिले शिष्टाचार दूषण आले
झाले काय झाले माझं आतापर्यंत कुठं चूक झाली नाही, पण काय भानगड झाली असावी हे सुशेनराव वैद्यराज विचार करू लागलेले आहे. नाही रसायन चुकले धातूशी अंतर नाही पडिले नाही अनुमान चुकले नाही सांडिले क्रियेशी. आपण म्हणतो सर्दी पडशाचं औषध सोडून दुसरं दिलं की काय, पण नाही, मी तेच औषध दिलंय. यात माझी चूक काय झाली असावी, मी कुठं चुकलो असावं, असा सुशेन वैद्यराज या ठिकाणी विचार करू लागलेले आहे. काय झाले तत्वतः मदन कळे सर्वता दाव पावगार गुणाता शास्त्र समजता शेवटला आठवण येत्या भगवंताची. या ठिकाणी भगवंता काय झालं असावं, माझ्या हातून काय चुकलं असावं, मी वर्म कुठलेच चुकले नाही, मी सर्वस्व औषधी आणल्या आणि हनुमंतानं पर्वतासकट आणल्या, पण मी त्यातल्या शोधून 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 औषधी आणल्या हो, पण या ठिकाणी काय झालं असावे, म्हणून भगवंता आता क्षमा कर, माझ्याकडून काय चूक झाली असेल ही या ठिकाणी सत्वर बुद्धी मला दे. पुढे ऐका. तवावये से वायू नंदन नंदनी वायू नंदनी जो भक्त बाजी चुडामणी बोलता झाला हसोनी सुसेना लक्षणे मग मात्र या ठिकाणी हनुमंत समोर आलेले आहेत. हनुमंत सुशेन वैद्यराजाला काय सल्ला देते ते ऐकू. सुसेना चुकलासी मद ज्याचेनी शास्त्राशी शास्त्र ते जो वंदिवे धार्थ शिष्ट नसनात ज्याचेनी. अहो सर्वाचा करता धरता करविता प्रभू रामचंद्र आहे, तर सुशेन वैद्यराजा तू चुकलास, भगवंताला विसरलास. जेने चिकित्सा पाळी गेली जेने शास्त्रे भुजविली पुराणे शिष्ट नसनात ज्याचेनी. सर्वस्व त्याच भगवंतापासून आहे, आपण सर्वस्व त्या भगवंताचेच या ठिकाणी सर्वस्व नामस्मरण करायला आलो, त्या भगवंताला तू चुकलास, विसरलास, सुशेनाला बोलू लागलेले. ज्या विसरोणी रघुनाथा स्व बुद्धी वैद्यक करिता शिन पावलासी वेता वर्ता स्व कार्य स्वतः अभिमानाला तू भगवंताला विसरलास, हनुमंत बोलू लागले. भगवंतादिन मनी हरपे तत्काळ रजनी नक्षत्रे स चंद्र गगनी टाकती हो निखदोत. तेवी देखता रघुनंद औषधी औषधी भार समस्त शक्ती झाली प्रतिहत तुझे येते काय चाले. म्हणून भगवंता पुढे काहीही चालत नाही. सुशेन वैद्यराजाला अदुगर भगवंताची विनंती करावी लागते. ईश्वर करावे आपण प्रतोने वायुनंदन घ्यावे जनतेचा मागून वाचले लक्ष्मी करी. म्हणून एकच आता सल्ला आहे, एकच मी सांगतो. या ठिकाणी सुशेन वैद्यराज आपण जा, भगवंताचं चरणतीर्थ मागून घ्या, निश्चित लक्ष्मण उठल. अशा प्रकारे या ठिकाणी हनुमंतानं सर्वस्व सगळ्यात जास्त सहकार्य कुणा केलं ह्याच्यामध्ये, तर साक्षात या ठिकाणी हनुमंतानं सहकार्य केले. शिष्य आणि गुरु यांचं नातं अतिशय जवळचं असल्यामुळे या ठिकाणी सर्वस्व प्रयत्न या ठिकाणी हनुमंताचे आहेत. बोला. औषधी रसा माझी देख वेगी घालून या चरण उद्धक रस देता एका एक सगळं दुःख निर्शेल. म्हणून या ठिकाणी सुशेन वैद्यराज आपण एकच करा, औषधी चूर्ण करा, रस घ्या, त्यात या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं चरणतीर्थ मागून घ्या, त्यात होता निश्चित लक्ष्मण उठल. कोणाशी न कळे जनी नाम अमृत संजीवनी तो प्रत्यक्ष असता अनुदिनी निज भिमानी कष्टती. सर्वात नाम गोड आहे, नामाशिवाय दुसरं काही गोड नाही, म्हणून नाम हे सर्वात गोड आहे. अशा प्रकारे बोलू लागलेले. आम्हा वैद्य चिकित्सक शरमात्रे परती ते देख दावणी लागत असे निमिक तेनेचे देख नाडिले. म्हणून या ठिकाणी यातच चूक झाली असं सुशेन वैद्यराजाला हनुमंत सांगू लागले. सिद्धा सिद्धी लाभ होता विभान उठला विचिता तरी अवघ्याची गेले तर होता कष्ट व्यताची हो शिवसिले. बोला. हे सर्व दुःखाचा पदा प्राप्त झाल्या प्रल्हादा नाम समर्था सर्वता दुःख बाधाचे दिली तो श्रीराम प्रत्यक्ष असता तुझा अभिमान झाला होता चरणी ठेवून या माता चरणातीर्थ मागावे. म्हणून अभिमान झाला, यातला अभिमान नाहीसा कर आणि चरणतीर्थ मागून घे. अशा प्रकारे या ठिकाणी हनुमंत सुशेन वैद्यराजाला बोलले. तीर्थाचा मध्ये औषधी गाई घालतील त्रिशुद्धी सौमित्र उठेल सत्व बुद्धी व्यक्ती साधी हे माझी. म्हणून माझं ऐका, या ठिकाणी तुम्ही औषधी आणि चरणतीर्थ मागून घ्या, निश्चित लक्ष्मण उठल. आहे कोणी कपीचे वचन संतोषाला सूचन म्या केला जो अभिमान तो रघुनंदन क्षमा करो. हनुमंता खरंच मी चुकलो रे बाबा, खरोखर मी चुकलो, मला कळालं नाही. सर्वांचा करता धरता करविता भगवंत आहे, त्याच्याच मी नामाला विसरलो, त्याचंच चरणतीर्थ घ्यायचं मी विसरलो, चूक झाली, निश्चित आता हे सर्वस्व करण. अशा प्रकारे सुशेन वैद्यराज बोलले. मरकट नेहमी सर्वता शभा करणे रघुनाथा चरणे ठेवल्या माता चरणतीर्था घेतले. म्हणून मी मरकट आहे, मला माफ करा भगवंता, या ठिकाणी मी चुकलो, यापासून क्षमा असावी, म्हणून तुमचं चरणतीर्थ द्या. अशा प्रकारे सुशेन वैद्यराज रामाकडे गेले. औषधी तीर्था समवेत गायी पीडिता समस्त सौमित्र झाला सावचित श्री रघुनाथ प्रसादे. अशा प्रकारे या ठिकाणी सर्वस्व औषधी घेतल्या
आणि त्या लक्ष्मणाला ज्या ठिकाणी शक्ती लागली होती त्या शक्तीमध्ये औषधी आणि रामाचं तीर्थ घेऊन ओतलं म्हणतात. तीर्थे प्रोक्षिता शरीर सत्वर उटिला स्वमित्र हॅलो बाप करपाळू रघुवीर वाह. वानर भार हार किला. अशा प्रकारे या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या तीर्थाने आणि या ठिकाणी औषधी हे सर्वस्व लागू झाले. प्रभू रामचंद्राच्या या सर्व तीर्थाच्या आणि औषधीमुळं या ठिकाणी लक्ष्मण थोडेसे सावध झाले म्हणतात. पुंडरी वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. राम राजा रामचंद्र भगवान की जय. या ठिकाणी 2 मिनिटं राम नामे भूमकार करीत उठले वानर नांद कोंदले अभर चराचर दुमदुमले.